आता बघणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सीएएवरील याचिकांची मे पासून अंतिम सुनावणी। सुप्रीम कोर्ट 200हून अधिक याचिकांची सुनावणी घेणार। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान। महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून एसआयआर प्रक्रिया राबवण्यात येणार। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगानं पत्र दिलं। गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी वाढणार। 2 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव समोर। आज होणाऱ्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीवरती शिक्कामोर्तब होणार। 68 रुपये प्रति लिटर मिळणारं दूध आता 70 रुपये प्रति लिटर मिळणार। राज्यात आजपासून 10वीची परीक्षा सुरू होणार। तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्य मंडळाकडून आवश्यक ती खबरदारी। विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेच्या किमान अर्धा तास आधी पोहोचणं आवश्यक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर। आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावणार। शेखर निकम आणि अजित पवार कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध। आजपासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला सुरुवात होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अभियान। शासन सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचा उद्देश। यंदा एसटी सेवेच्या ताफ्यामध्ये 8,300 नव्या बसेसचा समावेश। 20 ते 25,000 बस खरेदीला राज्य सरकारची तत्वता मान्यता। 5,300 बसेससाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाणार। शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यभरातून 10 लाख विद्यार्थी। इयत्ता 5वी आणि 8वीचे 10,44,000 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत। येत्या रविवारी 22 फेब्रुवारीला 6,675 केंद्रांवरती परीक्षा होणार। माहिती अधिकारात मागितलेली माहिती न देणं एका माहिती अधिकाऱ्याला महागात पडलं। माहिती आयुक्तांनी ठोठावलेल्या 25,000च्या दंडावरती उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब।